घटनेचा। मालेगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीनंतर 21 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। मृत महिला या बागलाण तालुक्यातील करंजाड येथील असून त्यांचं नाव साक्षी शंकर वणीस असं आहे। मिळालेल्या माहितीनुसार साक्षीला रविवार दिनांक 22 रोजी दुपारी सुमारे 3 वाजता दाखल करण्यात आले होते। सुमारे रात्री 9 वाजता तिची सिझेरियनद्वारे प्रसूती करण्यात आली। प्रसूतीनंतर बाळ सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली। मात्र प्रसूतीनंतर साक्षीला अतिरिक्त रक्तस्राव होत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। सोमवार दिनांक 23 रोजी पहाटे अचानक तिची प्रकृती खालावू लागली। यावेळी कुटुंबियांनी तिला तात्काळ खासगी रुग्णालयात हलवण्याची तयारी दर्शवली होती, परंतु रुग्णालय प्रशासनाने त्यास नकार देत तिला मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवले। सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर रोहित गुंजाळ यांनी तपासणी करून साक्षीला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली आणि संताप व्यक्त केला। काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। कुटुंबियांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे साक्षीचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय। आमच्या मुलीची प्रकृती खालावत असल्याचं समजल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात नेण्याची परवानगी देणं आवश्यक होतं, मात्र तसे न करता तिला थेट सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले। त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता असा आरोप मृत महिलेचे वडील विजय निंबा मोरे यांनी केलाय। दरम्यान संतप्त नातेवाईकांनी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक पवार यांना घेराव घालत जाब विचारला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मृत्यूचं नेमकं कारण समजावं यासाठी इन कॅमेरा व समिती समक्ष शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यानुसार 5 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह नाशिक इथं पाठवण्यात आलाय। या संदर्भात डॉक्टर दीपक पवार यांनी सांगितले की प्रसूतीनंतर रुग्णाची प्रकृती सुरुवातीला स्थिर होती आणि उपचार सुरू होते, मात्र अचानक तिची प्रकृती खालावली। आमच्या पथकाने सर्वतोपरी प्रयत्न केले। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल। जर कोणी दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल। या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरे पुढील तपास करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शवविच्छेदन अहवालानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे। होते म्हणून मशीनवर टाकायला आम्ही तिथे शिफ्ट केलं, नाही तर आम्ही प्रायव्हेटलाच त्यांना त्यांची इच्छा होती की प्रायव्हेटला काय म्हणतात हे सर्व त्या कमिटी समोर दिले जातात आणि ती कमिटी आता तुम्ही आणि मी डॉक्टर आहे का की एखाद्या पेशंटला काय झालं ऐकून घ्या, मी बोलतोय ना ऐकून घ्या जरा। जर एखाद्या डॉक्टरला एखाद्या पेशंटला काय स्थिती उत्पन्न झाली, कुठलं औषध दिलं गेले, काय पाहिजे, ही जी प्रोसेस आहे हे डॉक्टरांनाच माहिती आहे। म्हणून यांचे वरचे जे जिल्ह्याचे चिकित्सक असतात ना